मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर आज सकाळी सुद्धा काही भागात पावसाचा शिडकाव झाला। पुढील 4 दिवस वेगवान वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होईल। विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। विशेष म्हणजे मुंबईसह कोकणालाही वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज आहे। दरम्यान दिवसभर प्रचंड उकाडा, अधूनमधून ढगाळ हवामान आणि सायंकाळ नंतर पावसाची शक्यता असं सध्याचं वातावरण आहे। त्यामुळे आजारपणातही वाढ होतीये। राज्याच्या बहुतांश भागात सोमवारपासून वळीव पाऊस सुरू झालाय। हवामान खात्याला चकवा देत सोमवारी आणि मंगळवारी कोल्हापुरात पावसानं हुलकावणी दिली। मात्र मंगळवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मध्यरात्री 12 नंतरच ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली, तर आज पहाटे सुद्धा जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला। आजची सकाळ ढगाळ हवामानाची होती, पण 9 नंतर आकाश निरभ्र झालं आणि ऊन तापायला लागलं। कोल्हापुरातील आजचं कमाल तापमान 38 अंशांपर्यंत गेलं होतं, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे 44.5 अंश तापमान अकोला जिल्ह्यात नोंद झालं। तर वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, नांदेड, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यातही तापमानाचा पारा 42 अंशांवर होता। पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे। विशेषतः विजांचा कडकडाट होणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। विदर्भ आणि कोकणात उष्णतेची लाट कायम असेल, तर त्याच वेळी सायंकाळनंतर वादळी पाऊस पडेल असं हवामान खात्याचं भाकीत आहे। दरम्यान प्रचंड उष्णता आणि बाष्पयुक्त हवा यामुळे नागरिकांच्या आजारपणात वाढ झालीय।